नीरा पोटात दुखून आलं. काय झालं तर पोटाला तरासून गेली बाप्पा. काय करू समजून नाही आलं मला. सुनबाई, काय आई? हॅलो, कोण एवढी चिमून बसली? नाही आई, नीरा पोटात दुखून आलं. काय समजून नाही आलं. नीरा जीव मयकले आणि करते व वाटते व कसं वाटते. अजून काय होते हो तुले? डोकं कसंच लागून आलं वा. अच्छा, कसं म्हणजे कसं हो? ऍसिडिटी वय, ऍसिडिटी झाली तुले, चांगली जब्बर झाली. काय येते का हो? तो पचन झालं असं. बाई तसंच लागून आला. असं वाटून आलं काय करू, कामही नाही करू असं वाटून आलं मला. कामही नाही करा वाटून आलं. झोपून राहीन मग, टाका अंगुलीच. बरं नाही लागत तर. पाय दुखते काय? पाय दाबून देऊ काय? नाही पाय नाही दाबा लागत. काय पाय दाबा लागते तुम्हाला? माही म्या दाबून द्यायला पाहिजे तुमचे पाय, तर तुम्ही माय दाबून देता काय? नाही बाप्पा, मला पाहिजे. डॉक्टरला बोलाव काय? सांग, डॉक्टरला बोलाव काय? बोला तसं बोला. कसंच लागून आलं मला आई. बोलाव, करू काय फोन? पहिले फोन करून पण नाही तर आम्हाला गेला नाही, काही बोलावतो आता. ऑफिसमध्ये गेला आणि तो ऑफिसमधून बोलायला पुरवते काय? अशी नको करू बाप्पा. झोप उरलीशी. डॉक्टरला बोलाव, तुम्ही फोन करतो 5 मिनिटात. आई तुमचं बरोबर आहे. ऑफिसमधून बोलायला पुरवते का द्यायले? लय तुकले आणि करून लढू का काय करू असं वाटून आलं आता मला. झोप बरं उरलीशी, अंग टाकुली सक. मी बसतो त्यापाशी. झोप उरलीशी. झोपाच नाही वाटून आला. झोपाव नाही वाटून आलं मला. काय बाप्पा, झोपाव नाही वाटत तर नाही. काय दुखून आलं नेमकं सांग बा तू. असं वाटून आलं बादरल्याने, काही बोलून आली बा असं वाटून आलं मला तर. काय दुखणं मला माहित आहे. कसं करून आलं हो पोटात माया. फोन लावतो, बाद डॉक्टर येते. डॉक्टर साहेब, माय सुधीची तब्येत नाही बरं, या बरं लवकर. लवकर या. काकू, मी नाही काय बाहेर गावी गेलो, पेशंट होतो तो बाहेर गेलो मी. 5-10 मिनिट लागते. शांता काकू थांबून जा ना तोपर्यंत. काय दुखून आलं वहिनीचं? आणि काय जो पोटात दुखून आली, कशी करून आली रे बाबू. सांग ना काय दुखते तिचं तर. पोट दुखून आलं तिच्या, पोटात दुखते, कशीच करून आली रे. काही झालं असं का रे? ऍसिडिटीचं असं द्यायची म्हणून होय, नाही तर बीपी कमी झाली असं. एक ORS ची पुडी देऊन द्या, निंबू पाणी द्या, बात सरळ होते. असंच करतो बाबू मी. मग देतो तिले आता ORS पाणी. तो मग ठेवा ठेवा. ORS पाणी दे म्हणे डॉक्टर. गावात नाही आहे ते, दुसऱ्या परगावी गेले तर म्हणून म्हणते ORS पाणी पिऊन घ्या म्हणते, तोपर्यंत बरं लागेल म्हणते. मी येईपर्यंत देऊ काय? द्या मग. आता काय करू, लय दुखून आलं ना. देऊन पा कण जातो ना, घेऊन येतो. दुखलं का काही समजत नाही हो बाई. लेकरं घरी नाही म्हणून बरं आहे. शाळेत गेले त्या लेकराचा अकात, तिचा अकात, बाप्पा काय करावं काही समजत नाही बाप्पा. पटकन ORS पाणी मोकळे होतो. बरं काम करून घेतो आता. हिच्या इकडून काही कामं होत नाही. आई सासू चांगली आहे म्हणून बरं आहे बाई. नाही तर मला किती टेन्शन असतं. लय चांगली आहे बाबा. काय करू. ते मला पोरीवानी वागवते हो माई सासू. चलो ताई, झोपल्याच कोण? आज शांता काकू मला तिकडे घाई न गेली म्हणून दिसली बाई. म्हणून तुम्ही घरात आली. कायले गेल्या? वारेची पुडी आणायला गेल्या. असं पोट दुखून आलं ना लय माय. येव माबाची बसव मस्त. काय बिचारे पाय किती थंड पडले. तुही कमालच आहे. ताप आला काय तुला? ताप आलता काय याच्या आधी? रात्री ताप आलता बिचारे मला. कण लागे. पण काय करतो, सकाळी उठली का आंघोळ करतो ना मी. किती थंडी लागे म्हटलं मला सकाळी. आंघोळ करावंच लागत होती. तुही कमालच आहे बाई. कशी आहे तर तुही आंघोळ केल्याशिवाय तुला गमत नाही. दिवस निघाला चालली त्या बाथरूमात आंघोळ करायला. करू मग. ते सासूच्या अंगावर किती पाहू मी. तिचंही दुखतच राहते. तिला शुगर आहे, BP आहे. मी काय करू. सगळे कामं तिच्याच अंगावर टाकू. काय करते तर. डॉक्टरला फोन नाही केलता काय काकू ना? का व? ना डॉक्टर परगावी गेला म्हणते. असंच आहे आपल्या गावात. एक डॉक्टर नेमका. मी काही करू शकत नाही बाई. आता तू एवढं दुखून आलं तर. ती धावत गेली ना. मला वाटलं काय झालं काय नाही, म्हणून तर इट पाहिलं. काय झालं, काय दुखून आलं तुझ? तिचं पोट दुखून आलं म्हणून होय. काय डोळे उघडणं. काय झालं तुला? काय झालं? उघडणं डोळे. झालं होईले पाहिनं. काय झालं? आईनं डोळे बंद केले ना. काय करतो आता? तिची सासूनी काहीच नाही. आपण दोघीच आहे. पर्यंत तिच्या तोंडात शिकतो मी. लो बिचारे बोलणं अशी नको करू. काय घासतो बाईचे. घेऊ लवकर. उठलं चरीच्या पाणी टाकलं ना तरी उठून नाही आली ना. उठली कुणाला डोळे लावून घेतले. ते कसंच वाटते आम्हाला. काय झालं तुला काय नाही. आम्हाला कसं लागे हो. शांता काकू इकडे या म्हणतो बाई. हे डोळे लावून घेतले होते तिनं. किती भेव लागलो बाई आमच्या दोघीले. छाती दड केली. लवकर
लागते हो बाई. आ आता बरं लागून आलं आई, कसं तरी उल्लीसच बरं लागून आलं. काय झालं बाई, डोळे उघडले काकू? नाही तर डोळे नाही उघडे ना, बंदचे बंदच करून ठेवले होते बाई. काय करून काय नाही, दोघीले असं झालं तर बिमाऱ्या होत बाई. हा उठून बस बाई उल्लीशी. दिलास कविता. बरं लागते ना बाई. हो आई, आता काळजी नका करू, बरं लागणार मला. लटक आलती तिले, हा लटक आलती, आता बरं लागून आलं तिले. नाही अजीर्ण व्हायचीच लय झालं तिले, म्हणून तशी केलं बाई. पहिल्यांदा केलं भेव लागते हो बाई, असं केलं म्हणजे. बरं लागते ना आता. चहा मांडतो. त्यासाठी धडकन झालती बाई, हे बेशुद्ध पडल्यासारखीच झालती न बाई. हो ना, कशीच्या कशीच करते हो तू. सुनाली स्वतः तर स्वयंपाशी जातो, झोपतो, आराम करू. हा जातो बाई, आमचे कामधंदे व्हायचे आहे. किती वेळपर्यंत बसू त्यापाशी. आता तुला दिवस भर पाहिजेस आम्ही. हो, मला दिवसभर बसल्या तर काही गोष्टी केल्या तर काही मला वेळ कसा चालला जाते, नाही तर मला गमते का बाप्पा? कोईले नेहमीच होती का असं? काय सांगू बाई, सांगता नाही हो. भांडणारे ती एकटी सून आपल्याला कुठे भांडणं करत बसतो बाई. हा नेहमी तिच्या काम करायच्या जीवावर आलं का तिचं नाटक तयारच असते हो बाई. मी काही म्हणत नाही बाई, काय करतो, एकटीच लाडकी सून आहे बाई. हा काय म्हणतं, नको करू बाप्पा काम. मला साहेब बाप्पा तुमच्या सुनीची लग्न झाल्यापासूनच आहे, तुम्ही पहिल्यांदाच पाहिले आहे. नेहमीच आहे तर मी म्हणूनच धावत गेली मेडिकलमध्ये. कोणी ना कोणी आलं पाहिजे, हिचा तमाशा पाहायला पाहिजे, म्हणून तर मी धावत गेली. अशी करते काऊ काकू कमाल साहेब बाप्पा. अशी करते का हो? नवला साहेब बाप्पा आज असं आम्ही कधीच नाही गेला, आमच्या सासूले नाही करत बाप्पा असं. मीच तमाशा आमच्या घरी. हा माय पोरग काना डोळ्याच करते. हा मग मी पहिल्यांदा डॉक्टरला फोनच नाही केला. बरं झालं डॉक्टर गावात नव्हता आज. हा नाही रे, डॉक्टरले पैसे दे नाही म्हटलं फुकटचे. त्यालाही माहिती आहे डॉक्टरले हे नेहमीचीच तमाशा आहे म्हणून यायच्या घरी. नाही तर केला नाही. मग सासूबाई हक्कड वागते असं ते. मी हक्कड तर काही वागत नाही, मी बोलतही नसतो बाई. हा बोलण्यात काही अर्थ नाही आहे, फालतू आपल्याच घरचा तमाशा दिसते. असा राग येते कधी कधी. हा पण काही करता नाही येत ना, काय करतो. करावं नाही काकू. प्या मला साहेब कशी आहे व सुनी, विचित्र दिसून आली. आपल्याला वाटलं खरंच झालं पप्पा. 5 मिनिट बयात डोळे नाही उघडले होई ना, तर लय सरकाट आहे बाई हे. दिसली बाई, मला कमालच वाटली हिची. हो ना, दात नको काढू. चित्रच बाई आहे बाप्पा, कशी आहे तर. हो ना, मला इवन नवलच वाटतं. शांता पण खरीच चांगली आहे, गरीबही आहे पण. हा म्हणून एवढ्या दिवसापासून किती वर्ष झाले बाई, 20 वर्ष झाले तिच्या लग्नाले. एवढ्या दिवसाची सण करून आली शांता काकू. विचार करण्याजोगतीच गोष्ट आहे बाई. त्याची बुडी तम तम केलं असतं आतापर्यंत, अशी हिच्यासारखी तमाशी केली असते तर. महागडची बुडी पाहिलीच नाही त्या तमाशा करीच आहे म्हटलं. तमाशाच करते ते. त्याच्या बुडीनं सण नाही केलं असतं बाई. द्या पुढच्या लय चांगले आहे बाप्पा स्वभावनं. मागडची बुडीनं केला असता बाई तमाशा, किती दिवसाचं उघड केलं असतं. काय करतो बाई. हो ना, तुमची किती कमाल बाप्पा. सण करायची सणच करायला लागते. सुनायचं आजकाल सण नाही केलं तर सुना करते फन. तसं नाही हो काकू, आम्ही काही फनपणच करतो काय. मी चांगले आहे म्हणून बिचारे वो मागडची तमाशाच करते म्हटलं. तिला एक शब्द झलते म्हटलं, ते एक शब्द झलते मागडची सोन. अशी आहे म्हटलं ते. हो काय, अशी आहे काय? आमच्या घरी येतोय नाही बाप्पा आम्ही, तरी तुमच्या घरी किती वेळा चहा पितो. हा ये जा बरोबर, तसं तुम्ही लेवा नाही देईन, दोघी जणी ये जा. हे येत नाही, मी एकटी शिव काय. हा मग बाहेर गेली काय कुरकुर करते ना बुडगी. बाहेर गेली, जाऊन बसली तिकडे, बसायला तिला रिकामपणच आहे. अशी बोलते बाई. टॉयलेट आले देते बाई मला, म्हणून मी निघत नाही घराच्या बाहेर. काय हो, एवढी अज्जत आहे का काकू? अज्जत काय, अज्जत लयच आहे. गरीब दिसते पण मला किती बोलते घरात. हो का काकू, शेत जाय मा घरी. हे गावली गेली म्हणजे तुम्ही येत जा.